नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे चिंटू चिंटू आपली आजी असं म्हणत अंजली आतमध्ये येते. अर्णव तिला विचारतोय, काय झालं आजीला, तू एवढी पॅनिक का झालीयस? तर लगेच अंजली सांगते, अरे आजी दारच नाही उघडत आहे, मी केव्हापासून वाजवते दार. तर प्रेक्षकांनो तिकडे खाली मामा आणि वल्लरी मामी सुद्धा आहेत उभे आणि ते सुद्धा दरवाजा जोरजोरात तिकडे वाजवत आहेत आणि इकडे आजी अजून दार उघडत नाही. त्यामुळे आता सगळ्यांनाच टेन्शन आलंय. अर्णव सुद्धा धावत धावत वरनं खाली निघतोय. आता आई आई असा इथे अविनाश मामा हाका मारतायत. तर प्रेक्षकांना इकडे अर्णव आणि ईश्वरी आल्यानंतर वल्लरी बघा काय बोलते. वल्लरी ईश्वरीकडे बघत म्हणते, आल्या बळजबरीच्या सुनबाई आल्या, इथे तुझ्यामुळे सगळ्यांचं टेन्शन वाढलंय आणि ही काळजी करत असल्याचं नाटक करत उभी आहे नुसती. तर प्रेक्षकांना ईश्वरी बिचारी हळवी होते अशी एकदम. तर मामा ओरडतात वल्लरीला आणि म्हणतात, अरे अगं वल्लरी ते प्रसंग काय आणि तू काय बोलतेस असं म्हटल्यानंतर वल्लरी जरा गप्प बसते. तर अंजलीला मात्र आता जोरात टेन्शन आलंय. अशी एकदम घाबरली ती सुद्धा, कारण सगळेच हाका मारतायत. तर चिंटू आजीला खरंच काही झालं नसेल ना असं एकदम ना अंजली म्हणते. त्यामुळे सगळ्यांनाच भीती वाटायला लागते. तर अर्णव ती काहीच उत्तर देत नाहीये. मला असं वाटतं की दार तोडावे लागेल. आकाश पण म्हणतो मलाही तेच वाटतं. तर अर्णव आणि आकाश दोघं जण मिळून नाही ते दरवाजा अक्षरशः तोडतात आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे. त्या आजीला नेमकं काय झालं असेल ते. 2-3 फटके मारल्यानंतर इकडे दरवाजा उघडून आतमध्ये जातात आणि आतमध्ये गेल्यानंतर जे चित्र आहे ते भीतीच वाटते बघून. तर आजी काही आवाज करत नाहीये. त्या झोपलेली आहे आजी नुसती. तर सगळे आजी आजी हाका मारतायत, आई काय झालं, आई काय होतंय तुला, असं अविनाश मामा विचारतायत. आणि इकडे ना जसं टेन्शनच आलंय प्रत्येकाला इकडे. आणि अंजली म्हणते, मामा अरे ताप आला हिला, अंग गरम लागतं हिचं बघ अरे. तर अविनाश मामा म्हणतात, हो रे. तर अर्णव लगेच म्हणतो, आकाश डॉक्टरला पटकन फोन कर. आणि आकाश डॉक्टरला फोन करतात. तर तेवढ्यात परत वल्लरी बोलायला चालू करते आणि म्हणते, ओ बळजबरीच्या सुनबाई, पाहिलंस ना तुझ्यामुळे किती त्रास होतोय आमच्या आईंना. कुणाच्याही ध्यानीमानी नसताना थेट अर्णवची बायको बनून डायरेक्ट घरात घुसलीस, त्याचा धक्का बसलाय आमच्या आईंना, असं लगेच ना इकडे वल्लरी बोलायला चालू करते. आणि एकदम अंजली पण आजीकडे अशी बघते आणि मामी पुढे म्हणतात, हे बघ अर्णव, मी बोलतेय म्हणून माझं फक्त तोंड दिसतं, पण अजून या एका मुलीमुळे अजून किती आणि काय काय सहन करावं लागणार आहे या घराला देवच जाणे. तर मामा म्हणतात, वल्लरी तुला आईची काळजी असेल ना तर जरा शांत राहशील. तर लगेच वल्लरी म्हणते, अहो आईंची काळजी आहे म्हणूनच शांत राहिले हो, जीव तुटतो आईंसाठी, असं नाटक करत नाही ते बडबडायला चालू करते वल्लरी इथे. आणि प्रेक्षकांना ईश्वरी बघा हे सगळं ऐकून कशी गप्प उभी आहे. आणि आता अर्णवला ह्या सगळ्यात आपण काय बोलायचं, काय रिॲक्ट करायचं ते समजून येत नाहीये. अर्णव परत एकदा आकाशला सांगतो, आकाश डॉक्टरला परत एकदा फोन कर आणि अर्जंटली तू यायला सांग असं म्हणतो. तर अविनाश मामांना आई ए आई असं हळवी होऊन हाका मारतायत. ईश्वरी हळूच तिकडनं बाहेर निघून जाते. तर अर्णव ती गेलेल्या दिशेकडे बघत राहतो. थोड्या वेळानं तो सुद्धा बाहेर येतो आणि त्याला आठवतं की तुझी सगळी कारणं बरोबर असतील, पण ईश्वरी तुझ्यासाठी योग्य नाही असं आजीने त्याला म्हटलेलं असतं ते. आणि आता प्रेक्षकांनो अर्णव तिथे एकटाच विचार करत उभा आहे. तर मामा सुद्धा आलेत त्याच्याजवळ. आणि आता मामा आणि अर्णव मध्ये काय बोलणं होतं बघूया आपण. मामा येऊन म्हणतात अर्णवला, की तुला तर माहितीच आहे की आईचा पत्रिका वगैरे या सगळ्या गोष्टींवर किती विश्वास आहे. ईश्वरी तुझ्यासाठी योग्य नाहीये हे मनात तिने पक्क करून ठेवलंय अगदी. आणि त्यामुळे तिलाच हे टेन्शन आलं असेल आणि धसका घेतलाय तिने या सगळ्याचा, असं मामा अर्णवला म्हणत असतात. आणि मग पुढे म्हणतात की आणि स्पष्टच सांगू का तुला, आईचं वय बघता आता जास्ती टेन्शन नाही सहन करू शकत ती, असं एकदा मामा अर्णवला म्हणतात. आणि अर्णव बिचारा गप्प बसतोय. मामा अर्णवच्या खांद्यावर हातबीत ठेवून त्याला समजावत म्हणतात आणि म्हणतात, परिस्थिती बदलली नाही तर अर्णव म्हणतो डायरेक्ट, मला माहितीये मामा. अर्णव एकदम म्हणतो टेन्शन घेऊन, मला काहीच कळत नाहीये. मी सिंदूर तिच्या लाईफमधला सगळ्यात मोठा विलन मानते मला. सतत मला ती ब्लेम करत असते असं अर्णव इथे सांगतो. आणि तिच्याशी लग्न केलंय म्हणून आजी हर्ट झालीये. माझ्यावरचा विश्वासच उडालाय तिचा. आणि तुला माहितीये दोघीही माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ते. तर अविनाश मामा म्हणतात, हो रे मला माहितीये अर्णव. अर्णव पुढे म्हणतो, इंटेन्शन चुकीचं नव्हतं माझं, पण दोघींचा माझ्या बाबतीमध्ये खूप मिसअंडरस्टँडिंग झालंय. दोघींचंही दुःख बघवत नाहीये मला. पण आता नेमकं काय करायचं? दोघींना एकत्र आनंदी कसं करायचं हेच काही समजून येत नाहीये, कळत नाहीये. तर अविनाश मामा पण म्हणतात, अर्णव हे बघ, सगळं कळतंय मला तुझं जे काही म्हणणं आहे ते, पण काय आहे ना, आता यावर उपाय आहेत ना तुलाच शोधायला हवा, असं मामा आता अर्णवला म्हणतात. आणि म्हणतात, कसं असतं ना अर्णव, आपण एखादा जेव्हा पर्याय निवडतो ना तेव्हा त्याचे परिणामही उघाने येतातच आपल्या समोर.
ते आपण त्याचे परिणाम टाळू नाही शकत असं अविनाश मामा समजावतात आणि म्हणतात, हा मार्ग जो काही आहे तो तू निवडलायस, तेव्हा आता या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं किंवा काय करायचं हे तुझं तुलाच शोधावं लागणार आहे असं अविनाश मामा म्हणतात. आणि मग पुढे सांगतात की हा आता तारेवरची कसरत आहे ही खरी, पण पण ती तुला करावीच लागणार आहे असं सगळं सांगतायत आता अविनाश मामा अर्णवला. आणि मग पुढे म्हणतात, अर्णव, आजी आणि ईश्वरीचा गमावलेला विश्वास तुला परत मिळवायचा आहे काहीही करून. आणि अर्णव मात्र त्यांच्याकडे असा बघत राहतोय. आता बघूया अर्णव हा विश्वास कसा परत मिळवेल, नेमकं काय काय करेल त्याच्यासाठी आणि किती वेळ लागेल या गोष्टीला. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहूया पुढे काय काय घडणार आहे ते. तर प्रेक्षकांनो, इकडे डॉक्टर चेक करायला आलेले आहेत. तपासणी सुरू आहे डॉक्टरांची. आजी बिचारे अशा उशीला डोकं टिकून बसल्यात. डॉक्टर पुढे म्हणतायत, मी दिलेली सगळी औषधं वेळेवर द्या त्यांना आणि शक्य होईल तेवढा आराम करू देत त्यांना असं वल्लरी मामीकडे आणि बाकी सगळ्यांकडे बघत सांगतात. आणि पुढे म्हणतात, काही खाल्ल्यानंतरच पहिला डोस द्या त्यांना औषधाचा. मी निघते, काही लागलंच तर कॉल करा असं सगळं डॉक्टर सांगतात. आणि मग प्रेक्षकांनो, इकडे डॉक्टर बाहेर पडतात तर अंजली आणि वल्लरी दोघी जणी त्यांच्याजवळ आजीजवळ बसून आहेत. अंजली म्हणते आजीला, आजी तुला औषधं घ्यायची आहेत त्यामुळे तुला नाश्ता आता करावाच लागणार आहे. तर प्रेक्षकांनो, तोपर्यंत ईश्वरी आली आहे. अंजली म्हणत असते, मामी थांब, आजीजवळ मी नाश्त्याचं बघते. तर ईश्वरी म्हणते, ताई. आणि ईश्वरीला बघून अंजली हसते, कारण ईश्वरी म्हणते, ताई मी आणलाय नाश्ता. तर प्रेक्षकांनो, वल्लरी बघा कशी बघते त्या ईश्वरीकडे आणि आजी अशा सुन्न होऊन अशा नुसत्या बसूनच आहे तिथे. अंजली म्हणते, दे नाश्ता. तर वल्लरी म्हणते, अगं ए, तुझ्यामुळे आजारी पडल्यात त्या, कळत नाहीये का तुला, असं बोलायला चालू केले बघा वल्लरीने आता परत. आणि मग पुढे म्हणते ईश्वरीला, कळतंय, पण मुद्दामून तू त्यांच्या सारखी सारखी समोर येतेस त्यांना त्रास द्यायला. तर मामी अगं असं काय करतेस असं म्हणत अंजली म्हणते. तोपर्यंत वल्लरी चालू करते परत, बोला, तुम्ही मलाच बोला. थोडे दिवस ना ही बळजबरीची सुनबाई आहे ना, ही जेव्हा आपल्या डोक्यावरती मिऱ्या वाटेल ना तेव्हा कळेल मी काय म्हणत होते असं सगळं ईश्वरी बद्दल बोलायला चालू करते इकडे वल्लरी मामी. आणि आजी बिचारी अशी गप्पच उभी आहे. तर ईश्वरी आता बोलते आणि म्हणते, आजी सॉरी, माझ्यामुळे ना तुम्हाला खूप त्रास होतोय असं ईश्वरी ना आजीकडे बघून म्हणते. तर वल्लरी तोंड वाकडं करते. ईश्वरी पुढे म्हणते, पण मी मुद्दामून नाही केलंय हे, मला माहिती असतं ना हे असं घडणार आहे तर मी हे सगळं स्वतः थांबवलं असतं. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मला खरंच यातलं काहीही माहिती नव्हतं असं ईश्वरी परत एकदा इकडे सांगते, कळवळीनं सांगते. आणि म्हणते, आणि माझ्या हातातही काही नव्हतं, पण तुम्हाला जशी हवी तशी सून होण्याची जी काही मी प्रयत्न करेन असं इकडे ईश्वरी परत एकदा सांगते. तर लगेच ना, नक्की कोशिश करेन, जमणार आहे का तुला असं वल्लरी म्हणते. आणि म्हणते, आदर्श सून व्हायची ना नाटकच करशील तू, कारण तुझा डोळा या घरावर आणि घरातल्या पैशांवर आहे म्हणून तर आलीस ना तू इकडे असं वल्लरी लगेच ना बोलते इकडे. आणि मग अंजली परत म्हणते, अगं आता तू असं काय बोलतेस मामी, आता बघ कुणीही न सांगता ती नाश्ता घेऊन आली की नाही आजीसाठी. तर वल्लरी म्हणते, मग मग काय, ही नाटकच करते ना ती, असं लगेच मुद्दामून बोलते. तर ईश्वरी आता काही बोलत नाहीये, सध्या शांतच आहे. वल्लरी पुढे म्हणते, तुला कळत नसेल अंजली, पण मला खूप चांगली कळतायत हिची सगळी नाटकं जी काही आहेत ती. आणि मग प्रेक्षकांना वल्लरी म्हणते, हो ना हो आई, बरोबर बोलते ना मी, तुम्हाला पटतंय का नाही. तर प्रेक्षकांनो, ईश्वरी परत एकदा आजीला म्हणते इकडे, आजी मी तुमची नातसून आहे, तुम्हाला माझ्यावर रागवण्याचा आणि मी चुकले तर माझे कान धरण्याचा पूर्ण अधिकार आहे असं सगळं ईश्वरी बोलतीये. आणि मग प्रेक्षकांनो, ईश्वरी परत एकदा म्हणते, मी आज तुम्हाला शब्द देते की एक सून म्हणून हे घर सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे किंवा मी नीट पार पाडेन ती जबाबदारी असं सगळं इकडे ईश्वरी बोलते. आणि मग प्रेक्षकांनो, ईश्वरी पुढे म्हणते, पण प्लीज आता खाऊन घ्या म्हणजे तुम्हाला औषधं घ्यायला येतील व्यवस्थित. तर प्रेक्षकांनो, आता आजी काय म्हणतात बघा. आजी म्हणतात, घर सांभाळण्याचा अधिकार तुला मी दिलेला नाही असं स्पष्ट शब्दात आजी सांगतात ईश्वरीला. आणि मग पुढे म्हणतात, घेऊन जाते सगळा नाश्ता जो काही आणलायस तो. हे ऐकून वल्लरीला आनंदच होतोय. ईश्वरी जरा असं तोंड म्हणजे पडतं ईश्वरीचं. अंजली म्हणते, अगं आजी थोडं तरी खाऊन घे ग. ईश्वरी म्हणते, आजी प्लीज माझ्यावरचा राग तुम्ही खाण्यावर काढू नका. तर आजी लगेच म्हणतात, वल्लरी. तर लगेच वल्लरी नाटक करायला आजीकडे बघते आणि म्हणते, हो आई. तर आजी सांगतात वल्लरीला की मी आता ह्यातला एक घास सुद्धा खाणार नाहीये,
तू माझ्यासाठी नाश्ता घेऊन ये. तर वल्लरी म्हणते, मी? तर लगेच हो आणते. लगेच कौतुकाने म्हणते, मी एक काम करते ना, मी तुमच्यासाठी छान ज्यूस बनवते, ज्यूस पटकन पिऊन घ्या. हां आई, असं म्हणत आणते आणते म्हणत ना धावतच निघाले बघा प्रेक्षकांनो तिकडनं वल्लरी. तर प्रेक्षकांनो ईश्वरी मात्र तिथेच गप्प अशी उभी आहे. अंजली एकदा ईश्वरीकडे बघते, एकदा आजीकडे बघते आणि बिचारी काही बोलू शकतच नाहीये. ती असा नुसता डोळ्यांनी धीर देते ईश्वरीला अंजली आणि एकदा आजीकडे अशी बघत राहते. ते ईश्वरी बिचारी ना तिकडनं बाहेर पडते आणि तिला रडायला येणं, वाईट वाटणं साहजिकच आहे. ईश्वरी बाहेर येऊन तिथे रडत असते. तोपर्यंत अर्णव येतोय तिथे आणि आधी त्याला कळत नाही की नेमकं काय झालं असेल किंवा काय बोलत असेल. तर ईश्वरीला ते सगळं आठवतंय. घर सांभाळण्याचा अधिकार तुला मी दिलेला नाही असं आजीने म्हटलेलं असतं ते. आणि तोपर्यंत ना अर्णव तिच्या डायरेक्ट समोर येऊन असं म्हणजे हाक मारतो मिस इंदोर आणि ती तोपर्यंत वसकन काहीतरी बोलणार. तोपर्यंत अर्णव म्हणतो तुझ्या आईचा फोन आहे असं म्हणून सांगतो. त्यामुळे ईश्वरी तो फोन घेते आणि ती अगदी ओरडणार असते. त्यामुळे ती आधी पहिली ओरडत नाही. ते अर्णवचं म्हणणं ऐकून घेते जे काही आहे ते. आणि आता प्रेक्षकांना बघूया ईश्वरी आईशी काय काय बोलते ते. हॅलो आई. तर आई तिकडनं म्हणतात, हॅलो इशू, अगं सगळं ठीक आहे ना तिकडे? अगं आणि फोन का नव्हती उचलस तू? असं आई बोलायला चालू करतात. तर ईश्वरी म्हणते, अगं फोन खोलीत राहिलाय बहुतेक. तर आई म्हणतात, हो का? बरं. ऐक ना गं, अगं नमू म्हणत होती की तिथे सगळं सुरळीत सुरू होतंय हळूहळू. ईश्वरीकडे हुंदका आवरतीये. आई पुढे म्हणतात आणि म्हणाली की तुझ्या सासरचे ना सगळे छान आहेत असं आणि आणि मला खात्री आहे ना माझ्या मुलीबद्दल. हळूहळू सगळ्यांची मनं जिंकून घेईल ती, असं आई ईश्वरीबद्दल बोलत असतात तिकडे. ईश्वरी काहीच बोलत नाहीये हे बघून त्यांना शंका येते. त्या हाका मारत असतात. इशू, अगं हॅलो, इशू, इशू असं म्हणत बोलत असतात. अगं आहेस ना तू फोनवर असं विचारतात. तर ईश्वरी म्हणते की हो, सगळं सगळं छान आहे इथे आई, म्हणजे हुंदका आवरताना बोलते. तर आई पुढे म्हणतात, अगं आपण समोरच्याची छान वागलं तर समोरचा आपल्याशी कशाला वाईट वागेल असं इकडे ईश्वरीची आई ईश्वरीला म्हणते. तर ईश्वरी म्हणते, आई तू काळजी करू नकोस माझी, सगळं ठीक आहे. तर बरं वाटलं तुझं हे ऐकून असं इकडे आई म्हणतात. आणि ईश्वरी विचारते, तुम्ही सगळे बरे आहात ना? हो ग, आम्ही मजेत आहोत. सकाळीच बाबांची फिजिओथेरपी झाली आणि नमू सगळं घेते सांभाळून व्यवस्थित असं आई पुढे सांगतात. तर ईश्वरीला एकदम ना हुंदका असा येतो जोरात असा आणि ती एकदम हुंदका देते. तर आई म्हणतात, इशू, इशू अगं अगं रडतेस का तू असं विचारतात. तर ईश्वरी एकदम स्वतःला सावरते आणि आई परत म्हणतात, इशू अगं तू म्हणजे हुंदका ऐकल्यासारखं वाटलं मला. तू रडतेस का? काय झालं बोल ना. तर ईश्वरी एकदम म्हणते, नाही नाही आई, मी कामात आहे, तुला नंतर फोन करते, मी ठेवते फोन, आपण नंतर बोलू असं म्हणत ना इकडे ईश्वरी म्हणते. तर आई म्हणतात, हो हो चालेल चालेल, तुला जमेल तेव्हा फोन कर, काही हरकत नाही, चल बाय असं म्हणत ना इकडे फोन ठेवून दिलाय प्रेक्षकांनो. आणि बिचारी ईश्वरी इकडे आपला हुंदकाना असा खूप असा वेळ असं दाटून ठेवल्यासारखं करते. पण आईंना तेवढंच बरं वाटतं की ईश्वरीचा आवाज ऐकला, तिच्याशी बोलायला मिळालं म्हणून. तर प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी रडत रडतच अर्णवचा फोन अर्णवच्या हातामध्ये देते, हा घ्या असं म्हणत. आणि मग प्रेक्षकांनो आता ईश्वरी अशी खूपच रडतीये. अर्णव तिला सावरायला जात असतो. तोपर्यंत म्हणजे मिस इंदोर प्लीज तू रडू नकोस असं इकडे अर्णव ईश्वरीला म्हणतो. तर ईश्वरी त्याच्याकडे बघून म्हणते, रडू नकोस म्हणजे काय असं विचारते ओरडून. आणि म्हणते, आता माझ्या अश्रूंना पण तुमची परमिशन लागणार आहे का? की तुम्हाला असं वाटतंय की माझ्याकडे एखादा स्विच आहे की तुम्ही म्हटलत की रडणं थांबवायचं, तुम्ही म्हटलत की रडणं सुरू करायचं. हे बघा, मी तुमच्या तालावर नाचणारी बाहुली नाहीये हां, असं ईश्वरीकडे अर्णवला ओरडून म्हणते. आणि म्हणते, मी मला हवं तेव्हा रडेन, मी मला हवं तेव्हा हवं तसं वागेन, हवं तेव्हा हसेन. तुम्ही नाही सांगायचं मी कसं वागायचं आणि काय करायचं ते, समजलं ना? असं ओरडून विचारते. आणि म्हणते, आजींना वाटतंय माझी चूक आहे, पण या सगळ्यासाठी जिम्मेदार जो कोणी आहे तो फक्त मजाच बघतोय, तो मला ऑर्डरच सोडतोय. हे असं कर, तसं करू नकोस. कोण समजता कोण तुम्ही स्वतःला, असं सगळं ईश्वरी अर्णवला बोलते. आणि म्हणते, हे सगळं माझ्यासाठी किती कठीण आहे, याची आयडिया तरी आहे का तुम्हाला जराशी, असा प्रश्न विचारते ईश्वरी अर्णवला. आणि म्हणते, मी परत एकदा तुम्हाला सांगते की मी मला हवं तसं वागेन, हवं त्यावेळी रडेन आणि हवं त्यावेळी तुमच्याशी भांडेन मी येऊन. आणि मला माहितीये ना की हे सगळ्याचा तुम्हाला खूप आनंद होतोय, अशा शब्दात ईश्वरी अर्णवबद्दल बोलते इथे. आणि अर्णवला म्हणते, मी जेवढे अश्रू काढते ना तेवढा तुमचा इकडे सूड वागत जातोय, तुम्ही म्हणजे स्कोर वाढत जातोय तुमचा. मला रडवून तुम्ही तुमच्या जिंकण्याची मजा घेताय, हे सगळं करून तुम्हाला मिळतंय काय असं इकडे विचारते इकडे ईश्वरी. तर अर्णव एकदम म्हणतो, त्रास
मला त्रास होतोय तुला असं बघून असं सांगतो. अर्णव म्हणतो, काळजी वाटते तुझी तुला असं बघून. तर ईश्वरी एकदम म्हणते, नामुमकिन आहे हे. काळजी वाटणारा माणूस हे असं वागतच नाही, असं सगळं ईश्वरी अर्णवला बोलते आणि म्हणते, आणि माझ्या मनातला तुमच्याबद्दल फक्त राग आहे, राग. तुमच्याबद्दल राग आहे, बाकी काही नाहीये माझ्या मनात असं म्हणते. आणि म्हणते, आपलं लग्न झालं असेल, पण काय आहे ना, तुमच्यासारख्या माणसावर ना कधीच कुणी प्रेम नाही करू शकत कुणी. कधीच कुणी प्रेम करू शकत नाही, कधीच नाही असं ईश्वरी अर्णवला म्हणते. बिचारा अर्णव सगळं ऐकून घेतोय तिचं आणि ईश्वरी तिकडनं तावातावानं निघून जाते. अर्णवचं खरंच खूप वाईट वाटतं यार कधी कधी प्रेक्षकांनो. अर्णव पुढे म्हणतो, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे ईश्वरी, खरंच खूप प्रेम आहे मी सिंदूर, असं तो म्हणतो. आणि आता प्रेक्षकांना तिथे असा सुन्न होऊन उभा आहे. आता पुढे काय घडणार, ईश्वरी अजून किती वेळ अर्णवचा रागराग करणार हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, अंजली इकडे आजीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि ती हळूहळू दरवाजाजवळ येत असते. तोपर्यंत अर्णव येतोय तिथे आणि तो अंजलीला विचारतोय, ताई, अगं कशी आहे आजीची तब्येत आता, काय म्हणजे कशी आहे? तर अंजली म्हणते, हो बरी आहे, ताप उतरलाय तिचा. तर प्रेक्षकांनो, अंजली एकदम म्हणते, नको डिस्टर्ब करूया आता तिला. तर अर्णव पण त्याच्यावर मान डोलावतो. तर अंजली पुढे म्हणते, सकाळी तर खूपच टेन्शन आलं होतं, आपल्या सगळ्यांसाठीच हा आता सगळ्यात जरा अवघड काळ आहे, आपणच काळजी घ्यायला हवी, असं एकदम अंजली म्हणते. अर्णव एकदा आजीकडे बघतो आणि मग म्हणतो, इथे आजी टेन्शन मध्ये, तिकडे आणि तिथे मिस इंदोर काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये, एक शब्दही नीट बोलत नाहीये ती माझ्याशी, असं म्हणते. आणि अर्णव असं एकदम म्हणतो, असं जसं वागते जसं काही मी मोठा क्राईम केलाय असं, आणि कुणीतरी समजून घ्यायला हवं ना ताई, असं अर्णव म्हणतो. तर अंजली म्हणते, पण चिंटू, सध्या आपणच तिला समजून घ्यायला हवं, आणि हे सगळंच किती अचानक झालंय तिच्यासाठी. तर अर्णव एकदम म्हणतो, मिस इंदोर तिच्या घरच्यांना बहुतेक मिस करते. तर अंजली पण म्हणते, एक्झॅक्टली. आणि मग प्रेक्षकांनो, अंजलीच्या डोक्यात काहीतरी किडा येतोय बरं का, आणि ती काय म्हणते बघूया. चिंटू, तुला एक सुचवू का, तिला बरं वाटेल ह्या सगळ्या गोष्टी रे. तर अर्णव विचारतो, काय? तर अंजली त्याला काहीतरी सांगते आणि ते काय सांगते ते उद्याच्या भागात कळेल बरं का प्रेक्षकांनो तुम्हाला, त्यामुळे तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. तर प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी रूम मध्ये काहीतरी आवरावरी करते, तोपर्यंत अर्णव आला आता रूम मध्ये. आणि आता ईश्वरीला तो काय म्हणतोय किंवा अंजलीनं काय सुचवलंय ते बघा तुम्ही. तर इकडे ईश्वरी अशी आपलं काम गुपचूप करते, तर अर्णव म्हणतोय, मी सिंदूर, आपण बाहेर चाललोय. तर ईश्वरी त्याच्याकडे बघतच म्हणते, आपण? तर अर्णव म्हणतो की हो, तू, मी, आपण दोघं चाललोय बाहेर. तर ईश्वरी एकदा म्हणते, मी नाही येणार. तर अर्णव ना काही बोलत नाही सध्या आणि तो लगेच तिच्या पाठीमागे जातो. तो म्हणतो, मी सिंदूर, तुला यावं लागेल, इट्स इम्पॉर्टंट. तर ईश्वरी विचारते, कुणासाठी इम्पॉर्टंट आहे? तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर मग तर बिलकुल येणार नाहीये मी, असं ईश्वरी रागाने म्हणते, माझी इच्छा नाहीये कुठे यायची. आणि मग प्रेक्षकांना आता अर्णव लगेच काय म्हणतो, शेवटचं विचारतोय, नाही येणार आहेस का तू? तर ईश्वरी म्हणते, शेवटचं सांगते, मी नाही येणार, असं म्हणत ते आपलं काम करते. तर अर्णव म्हणतो, ऑल राईट. आणि मग मग मला ना तुला उचलून घेऊन जावं लागेल, अशा शब्दात ईश्वरीला अर्णव म्हणतो. आणि तसंही मी सकाळी वर्कआउट केलं नाहीये, तुला उचलून घेतलं की माझं वेट लिफ्टिंग होऊन जाईल. तर ईश्वरी हे सगळं ऐकून म्हणते, हात नाही लावायचा, मला आधीच सांगून ठेवते. तर अर्णव म्हणतो, मला काही तुला उचलून न्यायची हौस नाहीये, पण तू काही ऐकणार नशील माझं, तर मला तेच करावं लागेल, अशा इतपत शब्दात बोलतोय बरं का अर्णव ईश्वरीला. आणि ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते, पुढे नाही यायचं, मी सांगते ना. तर अर्णव हळूहळू पुढे जातोय आणि कपाटाजवळ जातो तो आणि म्हणतो, मी तुला कुठे जाणार हे विचारणार नाहीयेस का तू? तर कुठे का जाऊ, मला काय करायचंय? तर अर्णव म्हणतो, ऑल राईट, मी एकटाच जातो, तू येऊ नकोस. ते काहीतरी ताई काय म्हणत होती, ते मांडव काहीतरी. तर ईश्वरी म्हणते, मांडव परतणी. तर अर्णव म्हणतो, एक्झॅक्टली, मांडव परतवणी. तर लगेच ईश्वरी त्याच्याकडे बघते. तर अर्णव म्हणतो, तू नको येऊस, मी एकटाच जातो तुझ्या घरात, असं म्हणून सांगतो. आणि आपण ना एक नवीन प्रथा सुरू करूया, असं म्हणतो. या रिच्युअलसाठी ना जावई एकटाच बायकोच्या माहेरी जातो, असं म्हणत अर्णव बाय म्हणतो आणि जातो. तर ईश्वरी म्हणते, ओ थांबा. आणि मग अर्णव इकडे गालातल्या गालात हसतोय. ईश्वरी म्हणते, हे असे एकटे नाही जाऊ शकत तुम्ही माझ्या घरी, असं सांगते बरं का स्पष्ट इथे. आणि मग अर्णव लगेच आपला हसरा चेहरा आवरतो आणि म्हणतो, म्हणजे तू येणार आहेस का, असं विचारतो. तर ईश्वरी एकदम विचार करत म्हणते, मी तर राहू दे, तू नको येऊस, मी एकटा जातो, असं अर्णव म्हणतो. तर ईश्वरी एकदम म्हणते, अर्णव सर. तर अर्णव म्हणतो, काही तुझा निरोप द्यायचा आहे काय घरी, तू सतत बडबड करत असतेस, भांडण करत असतेस, असं काही निरोप सांगायचा आहे का, अर्णव विचारतो ईश्वरीला. तर ईश्वरी एकदम म्हणते, मी मी येते तुमच्या सोबत. आणि इकडे अर्णव हसतो आणि म्हणतो की
पण मी तर कुठे जातच नाहीये. मी नुसती मस्करी करत होतो, जोकिंग करत होतो असं एक ते अर्णव मुद्दामून सांगतो. तर ईश्वरी म्हणते, "तुम्ही ना?" तर अर्णव म्हणतो, "आवर पटकन, निघायचंय, उशीर होतोय, आवर." असं सगळं परत एकदा म्हणतो आणि आवरायला सांगतो ईश्वरीला आणि अर्णव ना तिच्याकडे बघत राहतो. ईश्वरी आपलं आवरायला जाते आणि अर्णवच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी स्माईल आलेलं दिसते बरं का या कारणाने थोडंफार तरी. आता बघूया मांडव परतनीला जाताना या दोघांच्यातली भांडणं कमी होतात, की नेमकं अजून काय-काय घडणार आहे तिथे गेल्यानंतर. कारण उद्याच्या भागात सिग्नलवर गजरेवाली भेटलेली आहे. अर्णव तिच्याकडनं फुलं घेतो, हार घेतो आणि त्यातलं एक गुलाबाचं फुल इथे ईश्वरीला काढून देतो. पण इथे आई-बाबांकडे गेल्यानंतर वेगळंच काहीतरी दिसतंय. दोघांना घास-बीस भरवा असं सांगितलं जातंय आणि ईश्वरीला अर्णव घास भरवतोय. तर आता ईश्वरी अर्णवला उद्याच्या भागात घास भरवणार की नाही? कसा असेल त्यांचा त्या मांडव परतनीचा कार्यक्रम किंवा काय घडेल हे बघत राहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा